करतोस? आपण घरात होत, नवरा बायको होत ना? मग खरंच? अरे म्हणजे तसं नाही ते बॉस पाणी हवंय तुला? नाही मी घेऊ? हो बस इथे. तुला असं वाटतंय का की तू चुकलास? तसं वाटत असेल तर मला सांग ना, बोल माझ्याशी. हे असं मागे मागे का फिरतोस? बॉस तू ओरड मला नाही तू रागव तू तू टोचून बोल तू हे घे मार मला तू काय बोलतोस? वेडायस का? बॉस अशी गप्प नको ना राहूस मग हे असं सायलेंट ट्रीटमेंटमुळे ना मला त्रास होतो मग मला नसेल झाला त्रास? इतकी मोठी गोष्ट लपवलीस तू माझ्यापासून. लपवली ती तुला आवडते ना एक मुलगी? हो आवडते ना? अरे मग ती मुलगी रेवा आहे हे तू मला सांगितलं का नाहीस? रेवा अरे मग तुला इतके दिवस त्या अननोन नंबरवरनं मेसेजेस येत होते, तू तिच्याशी बोलत होतास, एकदा सांगितलं असतंस रे मला. नाही बॉस अरे, हळू 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 लागेल. बॉस हा ते मेसेजेस आणि ती मुलगी हा. यांचा कॉफी. काकू काय टायमिंग आहे तुमचा थँक्यू. काय झालं? डोकं दुखतंय का? ऊन फारच वाढलंय बाई. नाही तुम्ही फक्त कॉफी घेऊन आलात खायला नाही आणलं राहिलंच की. हे घे, आणतेच हवी हा. लगेच. पटकन 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 घेऊन ये, पटकन घेऊन ये. बॉस 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 हा तर मी म्हणत होतो की ती मुलगी आणि मेसेजेस हिरा. नाही नाही हिरा नाही हिरा कशी मेसेज करेल तिच्याकडे मोबाईल पण नाही अरे नाही, तिने काही खाल्लं नसेल. मी जरा तिला भरवून येते. हा नाही नाही बॉस तुला त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना ह्याची स्तुतरामही कल्पना नव्हती. पुढे पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं लक्षात आलं की त्याच एरियामध्ये एक बोगस डॉक्टर आहे जो या सगळ्या लोकांना एक छोटी सर्जरी करायला सांगतो आणि त्यांचे अवयव काढून घेतो. ऑर्गन ट्रॅफिकिंग म्हणजेच लिव्हर, कॉर्निया, पॅनक्रियाज अशा व्हायटल ऑर्गन्सची तस्करी केली जाते. श्रीमंत लोक आपल्यासाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी हे ऑर्गन्स विकत घेतात. यासाठी बळी ठरणारी लोक, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. प्रेमाचं आमिष दाखवून मुलींना पळवून नेणं, लहान मुलांचं किडनॅपिंग करणं, गरीब बेरोजगार लोकांना पैशांचं आमिष दाखवणं, या सगळ्यांना घेऊन जाणं आणि त्यांची छोटी सर्जरी करून हे ऑर्गन्स काढून घेणं. या सगळ्यात तस्करीचं प्रमाण जर जास्त असेल तर किडनीच आहे. त्यामुळे या ऑर्गन्सची किंमत करोडोंमध्ये आहे मार्केटमध्ये. आणि त्यात जर लहान मुलं असतील तर अजून जास्त. कितीही असली तरी माणसांच्या जीवापेक्षा जास्त नाहीये ना. ट्रॅफिकर्स या लोकांच्या जीवाचीही किंमत लावतात. मार्केटमध्ये गरजू श्रीमंत बघतात आणि त्यांना हे ऑर्गन्स विकतात. अवयवांचं अनऑर्गनाइज ब्लॅक मार्केट. येस, ॲब्सोल्युटली परफेक्ट. मी जेव्हा जेव्हा या केसेस संदर्भात हे एव्हिडन्सेस पाहिलेत ना तेव्हा तेव्हा मला त्या अभंगाची ओळ आठवली. देह देवाचे मंदिर त्याचा आत्मा परमेश्वर. देवाने आपल्याला एवढा सुंदर जन्म दिलाय, एवढं छान शरीर दिलंय, पण ह्या लोकांनी त्याचा बाजार मांडलाय. आणि या माणसांना गुन्हेगार नाही, राक्षसच म्हणावा लागेल. नाही म्हणजे अवयव दान करणं हे खरं तर पुण्याचं काम आहे, पण ते ऐच्छिक असायला हवं ना. माझा मृत्यू झाल्यानंतर मी माझे अवयव दान करणं ही गोष्ट वेगळी आहे, पण एखाद्याचा जीव घेऊन त्याच्याच अवयवांची तस्करी करणं हे वेगळं आहे. करेक्ट. हे एक खूप मोठं रॅकेट आहे. आता फक्त हा एक बोगस डॉक्टर आणि त्याचे काही साथीदार हाती लागलेत, पण हे रॅकेट पूर्ण देशात काम करतंय आणि त्याचा मास्टरमाइंड इथे मुंबईत बसून काम करतोय हे आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळालं. अजून काही इन्फॉर्मेशन? अनफॉर्च्युनेटली काहीच नाही. या सगळ्या लोकांना आपण कस्टडीत घेतल्यानंतर अगदी काही दिवसातच त्यांना मारून टाकण्यात आलं. हा, पण हा जो कोणी माणूस आहे ना त्याची पोच खूप वरपर्यंत आहे, कारण या मोठ्या हस्तीशिवाय हे होणं शक्य नाही. पण ऑर्गन ट्रान्सप्लांट ही कायदेशीर सुविधा असताना लोक असं का करतात? आय मीन वाईब छान आहे. बरं केदार, तू तिला जरा सामान लावायला मदत कर, मी सुमीशी बोलून आले. बाय द वे, सुमी आजी इज व्हेरी कूल. हो, ती खरंच खूप गोड आहे आणि तिची मैत्री पण पटकन होते कोणाशी. केदारचं आता पहिलं प्रेम आहे सुमी. तुला धनुष आवडतो? एकदम आवडतो. त्याचा प्रत्येक पिक्चर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला मी.
मग आता तुला बाकी कशाचीच गरज नाही पडणार, कारण सुमीचा पण फेवरेट हिरो आहे धनुष. ती ह्याला पण धनुषच म्हणते. बघू केडा, इकडे बघ, इकडे बघ. दिसतो थोडा थोडा धनुष सारखा, पण किडा जास्ती हँडसम नाही का? चालू देत तुमचं, मी आलेच. मग मिस्टर धनुष, बॅग घेतो. फायनली तुझी राहण्याची सोय झाली. बॉसनेच केली. इथे पण तिला बॉस म्हणतोस? हा नाही रेवा, रेवा दुखते. रेवा नाही, रेवा चिमटा नको काढू. रेवा दुखते. उकळण्यासाठीच चिमटा काढते की नाही? चिडल्यावर चिमटे काढायची सवय नाही गेली तुझी. अबे काही वर्षांसाठी मी मिशनवर काय गेले, तू लग्न करून मोकळा झालास. हो, केडा मला कधीच वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर लग्न करशील रे. म्हणजे अकॅडमीतला टॉपचा स्टुडंट, बेस्ट शार्प शूटर. नेम लावलास तू डायरेक्ट बॉसवर. जोरू का गुलाम. जोरू ए जोरू का गुलाम नाही. काय पण बोलशील का? नाही नाही म्हणतोयस ना, म्हणजे दिस इज द साइन यू आर अ जोरू का गुलाम. ओ तरीच म्हणलं, आता माझ्या लक्षात आलं रे. म्हणून तू या मेसेजला रिप्लाय करत नव्हतास ना, कारण तुझ्या बायकोचा गैरसमज होऊ नये म्हणून. घाबरत होत ना बायकोला? घाबरत नाही मी. एकतर तू मला अननोन नंबरवरून मेसेज करत होतीस. मला कसं कळणार तू येस म्हणून? ऍटलीस्ट सांगायचं ना तू येस. हो इकडे बघ. अरे बाप. चल चल, काहीतरी कारण देऊ नकोस, मला सगळं कळतंय. प्रेमात पडलास ना? हो ना?